आता म्हणायचं खरं कलियुग आले. एक 32 वर्षीय तरुणाचे प्रेम त्याच्या सख्या चुलत बहिणीवर झाले. ते सलग 6 वर्षापासून एकमेकाच्या प्रेमात आतंक असे बुडाले होते. पण या दोघा जणांचे लग्न होत नव्हते, कारण की ते दोघे पण सख्खे चुलत बहीण भाऊ असल्यामुळं त्यांचे लग्न लावण्यास घरच्यांनी नकार दिला. त्यांनी एक दिवस असा बघितला आणि घरातून पळ काढून भाद्रपतीमध्ये ते राहू लागले. त्याच्यानंतर काही कारणास्तव दोघा जणात वाद होऊ लागल्यामुळं मुलगी पुन्हा वडिलांकडे आली आणि आपल्या आई वडिलांसोबत राहू लागली. नंतर त्या मुलीचा प्रियकर म्हणजे नात्याने चुलत भाऊ असलेला तरुण घरी जाऊन तिच्या वडिलांना भांडू लागतो आणि आमचे लग्न लावून द्या, नाहीतर तुम्ही याला एके दिवशी तुम्हाला सर्वांना मी मारून टाकेन, असं म्हणून तो धमकी देऊन निघून जातो. त्याच्यानंतर एक दिवस तो तरुण येतो, सोबत गावठी कट्टा आणतो आणि त्या कट्ट्यातून 3 ते 4 राऊंड फायर करतो. त्या तरुण आजोबा हा जखमीच होतो. कुठे घडली ही सत्य घटना, काय आहे प्रकरण, संपूर्ण सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करून शेजारी येणार बेल आयकॉन बटन ऑन करा, म्हणजे नवीन आलेली स्टोरीचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. त्याच्यासाठी तुम्ही करा. बघायचं आपल्याला ही स्टोरी मित्रांनो परळी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार आहे. आता परळी पासून जवळच असलेला एक तांडा आहे. आता त्या तांड्यामध्ये काय आहे, परसराम विद्याधर जाधव हा एक राहतो आणि एक 22 वर्षाची तरुणी. आता ही तरुणी म्हणजे यांचं 6 वर्षापूर्वी यांचं प्रेम जमतं. हे दोघं जण सख्खे चुलत बहीण भाऊ. आता कसे भाऊ भाऊ म्हणल्यानंतर घरात येणं दारात जाणं आणि त्याच्यानंतर ही पण त्याच्या प्रेमात पडली. ही पण वयात आली, याच्यासोबत हसत खेळत होती. त्यांच्यात कधी शारीरिक संबंधात सुरुवात झाली, कधी प्रेमात पडली, हे दोघा जणांना कळालं नाही. आणि दोघा जणांचा जीव एवढा काही त्याच्यात गुंतला की दोघा जणांना एकमेकापासून वेगळं राहणं म्हणजे जीवावर येऊ लागलं. म्हणजे त्यांनी पण आता त्यांचे काय एकाच्या कानी तर 2च्या कानी होतं. असंच गावात खबर पसरत पसरत गेली. आता कसं आहे, किती म्हणलं ना, बाकी सर्व काही गोष्टी दबल, पण अनैतिक संबंध किंवा कोणासोबत असलेले लाचान किंवा लफडं किंवा झंगाट हे कधीच मित्रांनो हे लपून राहत नाही. कारण की हे कोणाच्या लक्षात येतं आणि हे लक्षात आल्यानंतर याचा गावात दांगडू होतोच. आता या तांड्यावर तसाच दांगडू झाला की या दोघा जणांचं बहीण भावाचं लाचान सुरू आहे, असं तसं आहे. त्याच्यानंतर घरच्यांनी त्यांना विरोध केला. आता हा जो परसराम आहे, हा परसराम तर पहिलाच भावचा पोरगा. यानं काय ठरवलं नाही, करणार तर बायको इच्छा सोबत, हीच बायको मला पाहिजेत असं म्हणून, आणि ती पण मानाची नवरा करेल तर आता विचार करा, हे आपल्या समाजात कोण्या समाजात चालत नाही. फक्त सख्खी चुलत बहीण आणि चुलत बहीण याशिवाय सोबत जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर फक्त एकाच समाजात होतं, ते म्हणजे फक्त मुस्लिम धर्मात होतं. आपल्या दुसऱ्या धर्मात याला मान्यता भेटत नाही. आता पण काय नाही, कलियुग आहे भैया. ह्या कलियुगात काही पण व्हायला लागले. आता ह्या कलियुग असल्यामुळं कलियुग असं उच्च कोटीवर पोहोचलं म्हणायला काही अडचण नाही. कारण की आता काय, भावाला बहीण कळायला तयार नाही, बहिणीला भाऊ कळायला तयार नाही. आता या घटनेतून दिसून राहिले. आता यांनी काय केलं, घरच्यांनी विरोध केल्यानंतर या दोघा जणांनी असं एक दिवस बघितला, 8 दिवसात दोघा जणांनी तिथून पळ काढला. हे पळ काढल्यानंतर हे गेले संभाजीनगर मध्ये राहू लागले. म्हणजे लव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे आपण त्याला नाव दिले भाद्रपती. तुम्हाला पण मी भाद्रपतीचा अर्थ सांगितलाय. भाद्रपतीचा अर्थ म्हणजे असा की जे कुत्रा कुत्रीचा सण असतो, म्हणजे ते याच्यावर हिटवर येतात, ते फक्त भाद्रपदात येतात, म्हणून याला मी भाद्रपतीच म्हणतोय. कारण लव्ह इन रिलेशनशिप हे मानल्या जात नाही किंवा ठेवलेली बाई पण मानल्या जात नाही, याला भाद्रपतीच म्हणायचं, याला बाकी काहीच नाही. कारण हे कुत्र्यासारखीच गती नाही, कुत्री सारखेच याचा कार्यक्रम दाखला. हे तिथं राहू लागले. आता इथं राहिल्यानंतर यानं काय केलं, 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत हे तिथं राहिले. आता ऑक्टोबर 2025 साली काय झालं, आता हे काय परसराम कोण होता, ट्रक ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर होता. याला काय 90 मारायची सवय, पहिला तांड्यावरचा राहणारा म्हणजे 90 मारणाराच पहिला. आता 90 मारल्यानंतर याच्यासोबत कशाला याचे वाद व्हायचे. वादाचं रूपांतर इतकं टोकाचं झालं. त्याच्यानंतर त्या मुलीनं काय ठरवलं, आता याच्यासोबत राहायचं नाही, तेथून ती पळ काढला, ती निघून गेली. आता परसराम यानं काय केलं, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की माझी पत्नी म्हणजे बहीण अशी गायब झाली. आणि त्याच्यानंतर पोलीसवाल्यांनी तिला शोधलं. नोव्हेंबर 2025 ला शोधून वडिलांच्या ताब्यात देऊन टाकलं. दिल्यानंतर वडिलांना काय केलं, पोरीला आणलं, घरी ठेवलं. 8-15 दिवस गावातले लोक बोलवले, भावकीतले बोलवले, सगळ्यांनी त्यांना समजून सांगितलं की बापा ही नात्यान तुमची चुलत बहीण लागती आणि हे तुमचं दोघा जणांचं लग्न होऊ शकत नाही, कारण की आपल्या धर्मात ह्या लग्नाला कोणी मान्यता देत नाही, आज समजून सांगितलं. तिला पण समजून सांगितलं. आज दोघं पण हो म्हणले. त्यानं काय केलं, तरी पण तिच्या वडिलांना काय केलं, त्यांच्या मुलगा पुण्याला कामाला होता, तिकडे त्या मुलीला पाठवून दिलं पुण्याला आणि हे कामाला निघून गेलं. पण आता याला पुन्हा पण ध्यान आलं तिचं,
हे घरी आलं. घरी आल्यानंतर सांगितलं, "मग बायको तुम्ही कुठे पाठवली? मग पण तिचं लग्न लावून द्या, नाहीतर मी तुम्हाला मारील हानील." असं करून तो दांगडू करू लागला. त्याच्यानंतर त्यानं काय केलं, त्याने नाही म्हणल्यानंतर त्यानं पुन्हा त्या मुलीच्या मामाला फोन लावला आणि त्यानं सांगितलं, "जर मुलगी मला जर दिली तर ठीक, नाहीतर ह्या घरातले सगळ्याला मी मारून टाकेन." अशी धमकी त्याने दिली. मग यानं काय केलं, त्या मुलीच्या वडिलांना त्या एफ-आय-आर पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, त्यांचे फोटो पण देण्याचा प्रयत्न करतो, सगळं देतोय. त्यानं काय केलं, पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला यानं अशी अशी धमकी दिली. आता परळी पोलीस आहे, बीड पोलीस आहे, यांनी लवकर कारवाई करायला पाहिजे, तर त्यांनी कारवाई केली नाही. त्याच्यामध्ये एवढं बोललं तसं म्हणजे आभाळ जेवढं गरजतं तेवढं काही पाणी पडत अशी काही गॅरंटी नसते मित्रांनो. त्याच्यामुळे ते काय त्यांनी काही एवढं लाईटली घेतलं नाही. त्यांनी पण असं ठरवलं. पण एक दिवस आणखी काय झालं, की यानं लगेच गावठी कट्टा कुठून शोधला, गावठी कट्टा आणला आणि तिकडून धावत आला. तिथून एक फायर आकाशात फायर केली. फायर केल्यानंतर त्यानं काय केलं, फायर केल्यानंतर बैल डचकले. बैलाच्या कोठ्याकडून तो येत होता. यांनी बघितलं त्या मुलीच्या वडिलांनी की तिकडून कोणतरी येऊन राहिले. हे दोघं नवरा बायको घरात लपले आणि आजा त्या मुलीचा आजा होता, तो दरुजात होता. त्याला सांगितलं, "परसराम तू काय करू राहिला?" त्यावेळी त्यानं सांगितलं, की "जी तुमची मुलगी ही मला उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत द्या, नाहीतर तुमच्या एकाही घरातल्या एकाही माणसाला मी जिवंत सोडणार नाही, सर्वांना मी मारून टाकणार आहे." अशी त्यानं धमकी देऊन त्यानं काय केलं, एक गोळी फायर केली. पुन्हा ती दरुजाच्या कोंड्यावर लागली, दरुजा तुटला. दुसरी गोळी मारली, ते दरुजात पडली. आणि तिसरी गोळी ज्यावेळेस ते म्हातार माथ्यात आलं, त्या सांगितलं, "मला मार, आपल्या लेकाला सोनाला मारायच्या अगोदर मला मार." त्यावेळेस त्यानं त्या तिसरी गोळी मारताना ती पण त्या आजोबाच्या डोक्याजवळून लागून कानाजवळून लागून घासून गेली, मग चाटून गेली. आणि त्याच्यानंतर त्या आवाजाच्या फटाक्याच्या गोळ्यासारखा आवाज आल्यामुळं त्याच्या शेजारचे त्या मुलीचे दुसरे चुलते पळत आले. त्यांनी परसरामला समजूत काढली आणि तिथून पाठवून देण्याचा प्रयत्न केला. पण तो फक्त वळून एकच सांगत होता, "फक्त माझी बायको मला पाहिजेत आणि तिच्यासोबत मला लग्न लावून द्या, नाहीतर तुम्हाला मी सगळ्यांना मारून टाकणार." असा हा सांगत होता. मित्रांनो, या ठिकाणी मला असं म्हणायचंय, कलियुग किती किती नीच थराला गेले, की तुम्हाला जर बहिणी बहिणी कळायला नाही लागल्या, भावाला बहीण कळायला नाही लागली, बहिणीला भाऊ कळायला नाही लागला, नेमकं आपलं हे दुनिया आहे ही शेवटच्या टोकावर उभी राहिली की काय? कारण की दुनिया आता जास्त काळ टिकत नाही मित्रांनो. कारण की तुम्ही बघा, जिकडे नाही तिकडे अनैतिक संबंध सुरू झाले. 35, 40, 45 ची बाईचं लफडं 17-18 वर्षाच्या पोरासोबत आहे आणि 17-18 वर्षाची 15-16 वर्षाची पोरीचं 40-45 वर्षाच्या वयाच्या माणसासोबत लफडे. म्हणजे काय, सगळं क्रॉस कनेक्शन सुरू झाले. सगळीकडे सगळा नुसता धिंगाणाचे, फक्त नुसता अनैतिक आणि वासनेचा खेळ आहे मित्रांनो. हा याच्यामुळं असं वाटायला लागले की दुनिया ही शेवटच्या टोकावर आली. तुम्ही बघा, तुम्ही कोणावर भरोसा करू शकत नाही. कोणता महाराज घ्या, कोणता कीर्तनकार घ्या, कोणता भजन्या घ्या, कोणताही घ्या, कुठेही पाहा तुम्ही, फक्त एकच सुरू केले, फक्त अनैतिक संबंधाला जोर आलाय. कारण की कलियुग येणं इतकं खतरनाक, आजपर्यंत असं कलियुग कधीच नव्हतं. तो तुम्ही बघा, 10-15 वर्षापूर्वी जर कोणी जर ताई म्हणलं तर शेवटपर्यंत ती ताईच राहायची. पण आता तसं नाही मित्रांनो. असे ताई म्हणतात, अशी तुरीच्या पाट्यात झोपतात, कोणी असे वाड्यात घेऊन जातात, बाई म्हणतात, अक्का म्हणतात. काय ते वासनेची नजर, तिच्या फक्त शरीरावर नजर खेळत राहते. इतके वासनांद लोक झालेत. काय म्हणायचं या लोकांना, काय काय करायचं अशा लोकांचं? याच्यामुळे मला असं वाटतंय, तुम्ही पण तुमच्या परिवाराची काळजी घ्या. सर्वांनी सर्वांचं घ्या. कोणावर भरोसा काही ठेवू नका मित्रांनो. कारण की दुनिया जशी आता पहिली 10 ते 20 वर्षापूर्वी जशी दुनिया होती तशी दुनिया राहिली नाही. दुनिया सर्वात जास्त बेकार झालेली आहे आणि ह्या दुनियाचं लवकरात लवकर अंत होईल असंच वाटायला लागले. कारण की जिथं पाहिलं तिथं अनैतिक संबंधाचा चाळा आहे. ह्या स्टोरीतून आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही, फक्त सांगायचंय की ह्या दुनियात चाललंय काय, नेमकं होऊन काय राहिले, नेमकं अनैतिक संबंध कसे कसे प्रस्थापित व्हायला लागले, कशा कशा पद्धतीने व्हायला लागले. म्हणजे भावाला बहीण कळायला नाही लागली, बहिणीला भाऊ कळायला नाही लागला, चुलतील पुतण्या कळायला नाही लागला, पुतण्याला चुलती कळायला लागली नाही. म्हणजे कोणीच कोणाला पाहायला तयार नाही. फक्त एक कोणती स्त्री दिसली तर फक्त एक उपभोगाची वस्तू आहे आणि स्त्रियांना पण एक पुरुष दिसला तर फक्त ते एक उपभोगाचा पुरुष आहे असंच वाटायला लागले. याच्यामुळं तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्या, स्वतः सावध राहा आणि हो, जो कोपऱ्यात जे व्हिडिओ होते ते अवश्य बघून घ्या आणि तुम्ही सुरक्षित राहा. सर्व घरदार सुरक्षित ठेवा आणि कोणालाच तुमच्या घरात किंवा अवळखीच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीवर पण भरोसा ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कारण की आता फक्त हे लोक निव्वळ वासनात आलेत. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीसाठी आपला कलियुगाचा वारा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटन ऑन करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.